बीडच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला होता। तसेच वाल्मिक कराडची मुलं सुद्धा या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता। परंतु कराडचा मुलगा सुशील कराडने हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण महादेव मुंडे यांना ओळखत नव्हतो असा दावा केला आहे। त्यांनी केलेल्या या दाव्यावर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्ञानेश्वरी मुंडे नेमकं काय म्हणाले आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाले की तुम्ही जर महादेव मुंडे यांना ओळखत नव्हतात तर पोलिसांना का कॉल केले? मी पहिल्यापासून सानप यांचा सीडीआर मागणी करत आहे। तसेच भास्कर केंद्रे यांची ही सीडीआर काढण्यात यावे अशी माझी मागणी आहे। ठाकूर यांच्या सहित डीवायएसपी कविता नेहरकर यांची ही सीडीआर काढण्यात यावा। डीवायएसपी चोरमले पीआय यांच्या समोर मला गोविंद येलमोटे म्हणाले की मला बंगल्यातून फोन आला, तपास थांबवा। ओळख नव्हती तर मग तपास का थांबवला असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे। पुढे बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाले की मी माझ्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यांनी काय करावं ते त्यांनी ठरवावे। सुप्रियाताईंनी देशासमोर मागणी केली आहे की या प्रकरणात सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे। जेव्हा मी आणि माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा माझ्या वडिलांकडे एक व्यक्ती आला होता। त्यांनी सांगितलं की ताईच्या नावे एक प्लॉट करतो, मीडिया ट्रायल थांबवा। तसेच या व्यक्तीचे नाव मी पंकज कुमावत साहेबांना सांगणार आहे असेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलं आहे। सुशील भैया, मी व माझे वडील आणि मध्यस्थी आम्ही सोबत बसून तपास करणार आहोत की काय? या मध्यस्थीती काही प्लॅन होता का? मुख्यमंत्र्यांना आम्ही नाव सांगितले आहे। यांची एवढी दहशत आहे हे मध्यस्थीला सुद्धा काही करू शकतात अशी भीती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली आहे। परळी येथे एपीआय असलेले दहीपळे यांचे प्रमोशन सिरसाळा येथे झाले त्यावेळी खुद गोट्यागेतेने त्यांचा सत्कार केला होता। जे खरोखर आरोपी आहेत त्यांनाच कडक शासन झाले पाहिजे। जेव्हा मी या प्रकरणात खोलवर गेले तेव्हा मला आरोपीचे नाव निष्पन्न झाले। पोलीस अधिकारी सपकाळ यांनी या आरोपीचे नंबर माझ्या भावाकडे दिले होते असेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटले आहे। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने म्हटले होते की महादेव मुंडे हत्या प्रकरणात होत असलेले आरोप खोटे आहेत। महादेव मुंडेंना आम्ही कधी ओळखत नव्हतो, ना मी त्यांना कधी पाहिले होते, ना माझ्या भावाने त्याला कधी पाहिले होते, तसेच ना माझ्या वडिलांनी त्याला कधी पाहिले होते असा दावा सुशील कराडने केला आहे। या सगळ्या प्रकाराबाबत आणि घडामोडीबाबत आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।